हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, कशा आहेत? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता मी इथे 2 कारली घेतलेली आहे. ह्या 2 कारल्यापासून तुम्हाला अशी मस्त मी कारल्याची रेसिपी आज करून दाखवणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा. मी कोणत्या पद्धतीने बनवणार आहे ते पण तुम्ही नीट पहा. खूप छान आहे ही कारल्याची रेसिपी. एकदा जर तुम्ही पाहिली ना, ह्याच पद्धतीने करणार ही 100% गॅरंटी आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही कारली गोल राऊंडमध्ये कापून घ्यायची आहेत बघा. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तोपर्यंत मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि साधी सोपी ही कारल्याची रेसिपी आहे, नक्कीच करून पहा. खूप छान होती. तर बघा अशा गोल चकल्या मी करून घेतलेल्या आहेत. आता हे दुसऱ्या पण कारल्याच्या अशाच गोल चकल्या करून घ्यायच्यात. मैत्रिणींनो, कारल्याचे भरपूर प्रकार आहेत. कुणी भरून कारलं करतं, कुणी फोडीचं कारलं करतं फोडी करून, आणि कारल्याची चटणी पण बनवतात. भरपूर असे प्रकार आहेत कारल्याचे. तर आपण ते काही नाही करणार. आपण ह्या गोल चकल्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. मी भरून पण कारलं केलेलं, फोडीचं पण केलं होतं. पण हे पण एक केलं होतं एकदा मी गोल चकल्यांचं. पण आता त्याला खूप दिवस झाले. तर परत ही रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पहा. आता सर्व कारले आपली ही गोल चकल्यामध्ये कापून झालेली आहे. ते एका बाउलमध्ये हे कारले सर्व भरून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, तुमच्या लक्षात आलं का, मी कारल्याचे वरचे काटे काढले नाही, तसंच कारलं मी चिरून घेतलेलं आहे. आता हळद टाकून घेऊया आणि मीठ टाकायचे आपल्याला कारल्यावरती. आणि हळद आणि मीठ हे चांगलं चोळून घ्यायचे बघा कारल्याला अशा पद्धतीने. एवढी रेसिपी ही छान होती ना मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून बघा. एकदा जर केली ना, पुन्हा पुन्हा तुम्ही त्याच पद्धतीने करणार, खरं सांगते. मस्त हे चोळून झालेलं आहे बघा मीठ हळद. आता हे आपल्याला साईडला ठेवायचे, झाकण ठेवायचे ह्याच्यावर. 1-2 मिनटं तरी साईडला ठेवूया आपण. आता इथे साहित्य बघा काय काय लागते. 2 कांदे घेतलेत छोटे छोटे, एक मीडियम साईजचा टमाटा घेतलेला आहे, कोथिंबीर स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे. आता हे कांदा आपल्याला छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. खूप सोपी रेसिपी. ह्याच्यामध्ये वाटण वगैरे काहीच टाकायचं नाही वाटून. तर कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला जर वाटलं ना हुबाग पातळ कांदा चिरून टाकायचा तरी पण तुम्ही टाकू शकता, पण मी इथे बारीक चिरून टाकणार आहे. व्हिडिओ पाहता पाहता मैत्रिणींनो, लाईक नक्कीच करा. लाईक करायला काय 1 सेकंद पण लागत नाही. तर पाहू शकता कांदा, टमाटा, कोथिंबीर आपले हे छान मस्त मी चिरून घेतलेले आहे. त्याचबरोबर आता इथे भरपूर सारा लसूण घेतला आहे बघा. लसूण असं बारीक एकदम चिरून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट पण टाकू शकता. मी इथे चिरून लसूण टाकते. आता लसूण आपला छान बारीक चिरून झालेला आहे पाहू शकता. आता आपल्याला काय करायचे, गॅस कवळायचे लगेच. अगदी झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, बिलकुल पण टाईम लागत नाही. इथे मी गॅस पेटून घेते आणि गॅसवर मी छोटी कढई ठेवून घेते बघा. भाजी आपली थोडी आहे त्याच्यामुळे मी छोटी कढई घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचे मैत्रिणींनो, कढई तापस्तवर आपण इकडे कारलं बघा 2-3 मिनटं तसंच ठेवलं होतं मीठ हळद लावून मी. आता हे काय करायचे, स्वच्छ 2-3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे, म्हणजे त्याचा कडवटपणा मिठामुळे कमी होतो. तर हे कारलं धुवून घेते मी, मग तुम्हाला दाखवते. पाहू शकता छान असं कारलं मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं आपल्याला, कढई आपली तोपर्यंत गरम झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं. इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकणार आहे, कारण तेल थोडं जास्तच लागतं कारल्याच्या भाजीला. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची बघा, अर्धा चमचा.
मोहरी छान तडतडली ना, त्यानंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे लगेच. जिरं पण अर्धा चमचा टाकून घेतले. जिरं छान फुलल्याच्या नंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे बघा. लसूण टाकायचं आहे, सॉरी, लसूण चांगला तेलावर परतून द्यायचा आहे. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. छोटे 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते टाकून दिलेत. त्याचबरोबर लगेच टमाटर पण टाकून दिलेलं आहे. आणि हे तेलावर चांगला कांदा टमाटर चांगलं परतून घ्यायचे आपल्याला मऊ होईस्तोवर. कोथिंबीर टाकूया. पाहू शकता तेलावर कोथिंबीर टाकली ना मैत्रिणींनो, कोथिंबीरीचा अर्क सगळा तेलामध्ये उतरला जातो. भाजीला एक खूप छान टेस्ट येते. इथे अद्रक लसणाची पेस्ट पण मी टाकलेली आहे. आता हे छान परतून घ्यायचे आपल्याला, म्हणजे अद्रकचा आणि लसणाचा कच्चा पण निघून जातो. त्यानंतर इथे कारली बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली ती टाकून देऊया. मसाले लगेच टाकायचे नाही आपल्याला. पहिली कारली चांगली परतून घ्यायची आपल्याला 1-2 मिनटं तेलावर कांद्यासोबत. थोडीशी वेगळी पद्धत आहे मैत्रिणींनो, नक्की करून पहा. ही रेसिपी खूप छान होती. आणि कारल्याची भाजी तर खायलाच पाहिजे सगळ्यांनी, कारण शरीरासाठी खूप फायदेशीर असते कारल्याची भाजी. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून झाल्यावर परत एकदा मिक्स करून घ्यायचे सर्व. पाहू शकता कारलं छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचा हळद टाकून घेतली मी. 1 चमचा धना पावडर टाकून घेतली. 1-1.5 चमचा, कारण धना पावडर तर म्हणजे कारल्याच्या भाजीला खूप छान टेस्ट येते. इथे मिरची पावडर टाकली मी. त्यानंतर कांदा लसूण मसाला 1 चमचा. आता हे मसाले सर्व तेलावर चांगले परतून घ्यायचेत बघा, म्हणजे कारल्याला लागतात सर्व. आपण मिक्स करून घेऊया चांगलं. त्यानंतर काय करायचे बघा पुढे, इथे मी चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि चांगली ती कुस्करून त्याचं हे रस काढून घेतलाय बघा. ती चिंच आपल्याला सर्व ह्याच्यामध्ये टाकून द्यायची कारल्यामध्ये आणि हे छान मिक्स करून घ्यायचे बघा. एवढी छान होती ना मैत्रिणींनो ही कारल्याची भाजी, खूप छान होती. तुम्ही अशा पद्धतीने खरंच करून बघा. लई टेस्टी लागते एकदम खायला. भाकरीसोबत चपातीसोबत तुम्हाला जे आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. चमचमीत अशी आपली ही कारल्याची भाजी. आता झाकण ठेवूया जरा वेळ, 1-2 मिनटं. 2-3 मिनटांनी झाकण खोलून परत भाजी चेक करायची. पाहू शकता एवढा सुंदर कलर आलेला आहे आपल्या भाजीला आणि तरी पण किती छान सुटलेली आहे. तर भाजी वर खाली मी करून घेतलेली आहे बघा. चमचमीत अशी तोंडाला पाणी सुटलं का नाही तुमच्या पण कारल्याची रेसिपी बघून ही, त्यासाठी सांगते एकदा करून पहा अशा पद्धतीने. आपण झाकण ठेवून घेतले. आता झाकण परत खोलून भाजी चेक करायची. पाहू शकता तर मस्त ही आपली कारल्याची चमचमीत भाजी ही झालेली आहे मैत्रिणींनो. वरून कोथिंबीर टाकूया भरपूर सारी आणि एकदा परत वर खाली भाजी करून घ्यायची. तर ही रेसिपी तुम्ही करणार का नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही करून पहा. खूप सोपी आहे आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. आणि कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. पुन्हा पुन्हा सांगते.